जर तुम्हीही माझ्यासारखी घरी बसून आहात, तुम्हालाही तुमचं बाळ असल्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही आणि तुम्हाला तुमच्या संसारात म्हणजे मिस्टरांचा पगार कमी असेल आणि तुम्हाला त्यांना हातभार लावायचा असेल, 4 पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्यासाठी असे 5 पर्याय शोधून काढले आहेत ज्यामुळे तुम्ही घरी बसल्याही पैसे कमवू शकता। चला मग सुरू करूया। तर पर्याय क्रमांक 1, मिशो बद्दल तुम्हाला बहुतेकांना माहिती आहे। मिशोवरून आपण ऑर्डर करतो, घरच्या वस्तू असतील, किचनच्या वस्तू असतील। जर तुम्हालाही मिशोवरून बिझनेस करायचा असेल, मिशोचा बिझनेस करायचा असेल तर बघा काय करायचं। मिशोवरचे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे जे किचनचे वगैरे असतील किंवा कपडे वगैरे असतील तर ते तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामच्या लिंकवर टाकू शकता आणि त्यावरून जर तुम्हाला ऑर्डर मिळाले तर तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात। त्याचं ॲफिलिएट म्हणून एक प्रोग्राम आहे, त्यातूनही तुम्ही 4 पैसे कमवू शकता, पण त्याची माहिती खूप डिटेलमध्ये आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा। तसंच तुमची स्वतःची उत्पादने असतील म्हणजे तुम्ही काही घरी बनवत असाल, लाडू वगैरे किंवा एखादा खाद्यपदार्थ वगैरे किंवा तुम्ही दागिने वगैरे बनवत असाल मोतीचे वगैरे, तर ते तुम्हाला विकायचे असतील तर तुम्ही फेसबुकवर, युट्यूबवर, इंस्टावर किंवा मिशोवर सुद्धा ते प्रोडक्ट टाकू शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता। पर्याय क्रमांक 2, तुम्ही जर मेहंदीचा, ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला असेल ना आणि तुम्हाला असं वाटत असेल की दुकान टाकल्यामुळे आपलं चालणार नाही वगैरे, तर तुम्ही घरी बसूनही सुरुवात करू शकता। म्हणजे घरी ऑर्डर वगैरे घेऊ शकता किंवा पार्लरच्या ऑर्डर घेऊ शकता आणि जे तुम्ही मेहंदी वगैरे काढता, जे तुम्ही पार्लरचं वगैरे मेकअप वगैरे करता तर ते तुम्ही त्याची व्हिडिओ बनवून इंस्टावर, फेसबुकवर, युट्यूबवर टाकू शकता। त्यामुळे काय होतं की 4 लोकांना समजतंय की तुम्ही कसं बनवता आणि तुम्हाला ऑर्डर मिळू शकतात। तसं जर तुम्ही टीचरचं वगैरे म्हणजे डीएड वगैरे केलेलं असेल तर घरी बसून मुलांचे क्लास पण घेऊ शकता। जसं मी करते, मी पण घरी बसून मुलांचे क्लास घेते, त्यामधूनही मला 4 महिन्याचे पैसे मिळत आहेत। आता कसं आहे, जास्त मुलं नाही आहेत, जशी जशी मुलं वाढतील तसे तसे पैसे जास्त मिळतात। मला जर केक वगैरे बनवता येत असेल तर तुम्ही घरी सामान वगैरे आणून फ्रीजमध्ये ठेवून केक वगैरे बनवू शकता आणि तो केक जर तुम्ही फोटो वगैरे टाकला व्हॉट्सअपला, इंस्टाला तर ते लोक तुमचे बघून तुमचे ऑर्डर घेऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला 4 पैसे पण मिळू शकतात। पर्याय क्रमांक 3, जर तुम्हाला काही म्हणजे मेहंदी वगैरे काढता येत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पोस्ट करायचा किंवा इंस्टाला पोस्ट करायचा, त्यामुळे त्याला व्ह्यूज पण मिळतील आणि ऑर्डर पण मिळतील तुम्हाला। जर एडिटिंग वगैरे चांगलं जमत असेल आणि कोणाला जर त्याची गरज असेल एडिटिंग वगैरे करून द्यायची तर तुम्ही व्हिडिओ एडिट करून देऊ शकता आणि त्याचे सुद्धा चार्ज घेऊ शकता। पर्याय क्रमांक 4, तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, पोळी भाजी तुम्हाला पटकन जमत असेल, आजूबाजूला गरज असेल टिफिनची वगैरे तर तुम्ही टिफिन सर्व्हिस सुद्धा घरून सुरू करू शकता। पोळी भाजी देऊ शकता, पोळी भाजीच्या ऑर्डरही घेऊ शकता। आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, म्हणजे कोणतीही अशी गोष्ट नाही की आपल्याला माहित होऊ शकत नाही। गुगल आहे, घरी बसून टायपिंगचं काम सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे जर टायपिस्ट असाल तर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही घरूनही टायपिंग करून लेटरनुसार तुम्हाला 4 पैसे मिळू शकतात। पर्याय क्रमांक 5 आणि सगळ्यात चांगला आणि सगळ्यात सोपा, थोडा वेळ लागेल पण एकदम सोपा आहे, तो म्हणजे युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर व्हिडिओ पोस्ट करणं। तुमच्याकडे जी कला असेल म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करता येत असेल, तुमच्याकडे मेहंदीचा कोर्स म्हणजे तुम्हाला जी कला असेल ती तुम्ही ते व्हिडिओ बनवायचा, तो एडिट करायचा आणि तो पोस्ट करायचा। जर तुम्हाला चांगले व्ह्यूज, चांगले सबस्क्रायबर भेटले तर तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला डायरेक्ट युट्यूब पैसे पे करतं। इंस्टावर आणि फेसबुकवर जास्त डायरेक्ट पैसे भेटत नाहीत, पण प्रमोशन वगैरे भेटले ना तर तुम्हाला प्रमोशनचे पैसे पण जास्त भेटू शकतात। म्हणजे प्रमोशनचे पैसे एवढे जास्त असतात की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही। पण तुम्हालाही जर युट्यूब चालू करायचं असेल, तुम्हाला समजत नसेल कसं चालू करायचं, कसं व्हिडिओ बनवायचे तर मला नक्की कमेंट करा। मी याबद्दलचे लॉंग व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन, कारण भरपूर जणांची मला कमेंट आहे, भरपूर ताईंची मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ताई आम्हाला सांगा की युट्यूब कसं सुरू करायचं, इंस्टावर, फेसबुकवर, युट्यूबला एका टाईप व्हिडिओ बनवायचे, कसे पोस्ट करायचे, मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल। जर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल किंवा या पुढचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्याकडे लवकरात लवकर व्हिडिओ येईल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल, माहिती भेटेल। चला मग, राम राम, बाय, रामकृष्ण हरी माऊली।